नमस्कार मंडळी, आज आलेलो आहे. आज हळदीचं आमंत्रण आहे. तर आपल्याला आज आमच्या गावात हळद आहे. आमच्या गावात ज्या हळदीला जी पाकसंस्कृती आहे आमच्या आगरी, मटण बनवण्याची, चिकन बनवण्याची, आणि जे माणसं जी जेवण बनवणारे आहेत ते मोस्टली पुरुष लोक आमच्या इथे जेवण बनवतात. आणि कोणत्याही पद्धतीचा किंवा कोणत्याही स्वरूपात ते मानधन घेत नाहीत आणि हे सामाजिक कार्य म्हणून ते करत असतात. तर आपण चाललो आहे आता आमच्याच गावातील जीवन पाटील यांच्या मुलाची हळद आहे. तर हळदीमध्ये काय काय घडतं आणि जे आगरी मसाले कसे वापरतात आणि कोणत्या पद्धतीने जेवण बनवतात हे आपण तिथे बघूया. हळदीमध्ये तर सगळ्या आमच्या आगरी लोकांमध्ये आगरी हा मानाचा म्हणून आमची धवलारी नसते, ती सकाळी सुरुवात करते आणि धवला गाते. आणि त्या धवलामध्ये प्रत्येक स्त्री जी येते तिला मान दिला जातो की तिच्या नावाने तिचं नाव घेतलं जाते. हळद लावताना हळदीच्या वाट्या काय कुकवाच्या डब्या, एवढा मानू कोण येईल त्यांचा परमाई तुम्हाला, ह्या पद्धतीचं गाणं म्हटलं जातं. आणि तिला त्या पद्धतीचं मान दिलं जातं आणि ती हळद लावते. आणि संध्याकाळी असं यथेच्छ असं जेवण असतं. सर्व सकाळपासूनचे जेवणाचा घाट असतो आणि संध्याकाळी मटण असतो, चिकन असतो, त्याप्रमाणे मच्छीही असते, सुकी मच्छी असते, ओली मच्छी असते. या प्रकारे बराच असा घाट घातला जातो जेवणाचा, आणि तेही आपले आगरी मसाले वापरून. तर मित्रांनो, आपण बघूया. चाललो आहे हळदीला जीवन पाटील यांच्याकडे. स्मरणची हळद, त्यांचा मुलगा स्मरण, त्यांची हळद. चला तर. आणि आज ही रेसिपी माझी आईनं बनवता आमच्या या गावातील सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळ जे आहेत ते बनवणार आहेत. आपण एक धावती भेट घेऊ. धन्यवाद. चेतना सांगत ना. अरे एवढं ना, किती पाहिजे मटण, किती बनवायचं तू चौरी काय मसाला, एक सुका अख्खा गरम मसाला, अख्खा गरम मसाला. सुट्ट हो. चिकन आले पाहिजे. हा, चिकन घे पाहिजे. सामान घ्या खाली, सामान सगळं घ्या. गरम मसाला ना.
आगरी गरम मसाला, हे जेवण बनवणारे सगळे आमचे आणि हे गावात मुख्य जेवण आणि सगळे गावकरी. सुदर्शन पाटील व्लॉग्स. हे आपले सोयरे आलेले आहेत. तरी पण आपण ही हळदीच्या वेळेला जेवणाचा जो घाट घालतो, तर आज जेवणाचं तरी किती किलोचं आपण मटण करतो? बघा, आपला जो मित्रपरिवार आहे, आपली गावातली माझी सगळी सोयरे मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईक यांच्या येण्याने माझ्या घरामध्ये उत्साह संचारलेला आहे. आज माझ्या मुलाचं लग्न आहे आणि खरोखर एक आनंद द्विगुणित करणारा आजचा दिवस आहे. आणि आजच्या या दिवशी येणाऱ्या पाहुण्यांकरता सकाळी एक 125 किलो चिकन आणलं होतं, आता 225 किलो मटण आणलं आहे, पुन्हा 100 किलो चिकन आणलं. असा आजचा, कारण येणारे माणसं जे आहे, म्हणजे तुमची माणसं तेवढी प्रेमाची माणसं ही सगळी माझ्याकडे आज येणारी माणसं आहेत. ही माझी सगळे जीवाभावाची प्रेमाची माणसं आहेत. आपुलकीने माझ्याकडं काही जणांना आमंत्रण पोचलं. या पावसाचा प्रसंग आला, तरी पण ह्या प्रसंग असताना सुद्धा माझ्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि खरोखरच मी उपकृत झालेलो आहे आणि कृतकृत्य झालेलं आहे की एवढी मंडळी आज माझ्याकडे आलेली आहे. आणि त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या भोजनासाठी आमची गावातली सगळी मंडळी आहेत, जेवण बनवत आहेत. कोणताही विना मोबदला, कोणत्याही रुपयानं खर्च करता मला एक सहकार्य म्हणून सगळी मंडळी जेवण बनवत आहेत. सकाळपासून अगदी कष्ट मेहनत करत आहेत. खरोखर मी त्या सर्वांचा आभारी आहे. जेवण वाढणारी तेवढीच आहेत, बनवणारी तेवढीच आहेत. आणखीन सगळी ते कचरा काढणारी सगळं म्हणजे सगळी व्यवस्था करणारी मंडळी तरी यासाठी धावला असाल म्हणून तुमच्यासाठी हे सगळे धावत आहेत. नाही, हे मला माहिती नाही. माझं कर्तव्य असतं की मी प्रत्येक कार्यामध्ये जातो, प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उपस्थित असतो. त्या प्रेमापोटी कदाचित हे सगळे माझ्याकडे उपस्थित राहिले असतात. त्या सर्वांचं मी आभारी आहे. माझा मित्र सुदर्शनसुद्धा 2 दिवस सुट्टी टाकून आज या कार्यासाठी इथं उपस्थित राहिलेला आहे. आणि ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की आज मुंबई BMCची नोकरी सोडून काही माझे मित्रमंडळी सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर हा एक आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे. मी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पावसामुळे थोडीशी घाई झालेली आहे, पण वेगळ्या थांबलेलं आहे सध्या. आता असं थांबलं दुपारचं जेवण जवळजवळ आटोक्यात आलेलं आहे. संध्याकाळच्या जेवणाची तयारी आता तिथे तुम्हाला तिथे म्हटलं आणि ते आता सर्व जेवणाची आम्ही मंडळी आहे तिथे बरोबर त्याच्यामध्ये सगळे आगरी पद्धतीचे मसाले वापरले जातात. हो, 100% आम्ही आगरी आहोत. आम्ही आगरी मसालेच वापरतो. आणि आपली जी जेवणाची शैली आहे ती बरेच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आगरी पद्धतीचा मटण खाणार तर पुन्हा मागणार अशी पद्धतीत आम्ही मटण बनवतो. आणि नंतर पुन्हा मागणार काय तर आमचं मटण फेल झाला असं आम्ही समजू. युट्यूबला आपल्याला तुमची आपल्या या जेवणाच्या आगरी पद्धतीचं जेवण बनवतो
त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आगरी पद्धत म्हणजे आपली महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. प्रत्येक येणंसुद्धा रस्त्याला हळदीला आगरी पद्धतीचे असे की तिथे लोक जातात. आता हे आपलं हळदीचं जेवण पद्धतीचा मसाला जो मसाला आपण तो बनवतो खूप चांगल्या पद्धतीचा मसाला असतो आणि त्याचा रुची आहे. आपल्या हळदीला असं जेवणाचा किती खर्च केला जातो? म्हणजे हळदीसाठी मटण जेवण ते प्रत्येकाच्या याच्यावरून काही ज्याचा परिचय जास्त असेल अशा ठिकाणी जास्त म्हणजे 200 किलो 300 किलो मटण लागतं.